कधी तुम्ही असा विचार केला आहे का, ज्यांनी आपल्या पवित्र चरणांनी भारतभूमीच्या कणाकणाला स्पर्श केला, त्या श्रीरामांच्या वनवासाचा खरा प्रवास नकाशावर उमटतो का? ज्या कथा आपण हजारो वर्ष ऐकत आलो त्या केवळ भक्तांची कल्पना आहेत की त्यांच्या मागे इतिहासाचे ठोस पुरावे आहेत? श्रीरामांचा वनवास हा केवळ एक परीक्षा नव्हती, तर एक अद्भुत प्रवास होता. एक अशी यात्रा जी भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आजही त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा सोडून गेली आहे. कुठं त्यांनी निषाद राजाशी मैत्री केली, कुठं शबरीनं प्रेमानं बोर दिलं, कुठं लक्ष्मण रेखा आखली गेली आणि कुठं सीतेच्या अश्रूंतून इतिहास साकारला गेला. हे सर्व स्थान आजही आपल्या समोर आहेत, परंतु या स्थानांमध्ये किती सत्य आहे? इतिहासकार डॉक्टर राम अवतार यांनी या प्रवासाचा अभ्यास करून रामायणाशी निगडीत 200हून अधिक ठिकाणं शोधून काढली आहेत. या पवित्र भूमींवर पाऊल ठेवताना तुम्हाला रामायण केवळ एक कथा वाटेल की एक भव्य सत्याचा दस्तऐवज. हा प्रवास आहे एका मिथकाचा शोध घेणाऱ्या सत्याचा, एका श्रद्धेचा इतिहासाशी जोडणाऱ्या पुराव्यांचा आणि एका आदर्श राजकुमाराच्या अनंत धैर्याच्या पाऊल खुणांचा. 14 वर्षाच्या वनवासात श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांनी नेमकं कुठं कुठं वास्तव्य केलं ते आज आपण या व्हिडिओमधून बघूयात. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद प्रस्तुत वेगळी गोष्ट. रामायण हे आयुष्य कसं जगावं याबाबत मार्गदर्शन करणारं महाकाव्य आहे. राम समजून घेण्यासाठी राम म्हणेपर्यंत मेंदू आणि देह झिजवला तरी त्यामधील काहीच भाग आपल्या हाती लागेल. मर्यादा, प्रेम, आपुलकी, संस्कार, त्याग, प्रचंड इच्छाशक्ती, असीम धैर्य, पराक्रम यांचा उत्तम संगम म्हणजे रामायण. अयोध्येचा राजा असूनही रामाला वनवासात जावं लागलं. अयोध्येतून सुरू झालेला हा प्रवास श्रीलंकेमध्ये जाऊन संपला. भारतातील ज्या ज्या ठिकाणी श्रीरामांनी भ्रमण केलं त्या ठिकाणी आजही त्यांच्या पाऊल खुणा आहेत. नंबर 1, शृंगवेरपूर. राजा दशरथांकडून श्रीरामांना जेव्हा वनवासाची आज्ञा मिळाली तेव्हा ते सर्वात प्रथम अयोध्या नगरीपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले. त्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण यांनी काही अयोध्यावासियांसोबत गोमती नदी ओलांडली आणि प्रयागराज पासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या शृंगवेरपूरला गेले. या ठिकाणी निषाद राजा गुहाचं राज्य होतं. याच ठिकाणी श्रीराम गंगा नदीच्या किनारी गेले. तेथे त्यांनी नाविकाला गंगा नदी पार करून देण्यास सांगितलं. नंबर 2, सिंगरोर व कुरई. गंगा नदी ओलांडल्यानंतर उत्तर पश्चिमेच्या दिशेनं 35 ते 36 किलोमीटर अंतरावर सिंगरोर नावाचं गाव होतं. रामायणात या गावाचा उल्लेख आलेला आहे. हे गाव गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं होतं. महाभारतात या स्थानाचा उल्लेख तीर्थस्थळ नावानं झालेला आहे. सिंगरोर गावातून नदी पार केल्यानंतर श्रीराम, सीता व लक्ष्मण कुरई नामक गावात थांबलं होतं. या गावातील एका लहानशा मंदिरात श्रीराम, सीता व लक्ष्मण थोड्या वेळासाठी आराम करण्यास थांबले होते असंही सांगितलं जातं. नंबर 3, चित्रकूट. कुरई गावापुढे श्रीराम प्रयागला म्हणजे अलाहाबादला गेले. या ठिकाणी गंगा व यमुना नद्यांचा संगम आहे. या ठिकाणी आल्यानंतर श्रीरामांनी यमुना नदी पार केली आणि ते चित्रकूटला पोहोचले. याच ठिकाणी राम भरत भेट झाली.
भरताना श्रीरामांच्या पादुका घेतल्या व राजा दशरथाच्या पश्चात त्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामांच्या वतीनं राज्यकारभार सांभाळला। चित्रकूट जवळ मध्य प्रदेशातील सतना येथे अत्री ऋषींच्या आश्रमात श्रीरामांनी काही काळ वास्तव्य केलं। अत्री ऋषींच्या आश्रमाच्या जवळच राक्षसांचा एक समूह राहत होता। हे राक्षस आश्रमातील लोकांना त्रास देत असत, यज्ञयागात उपद्रव करत असत। श्रीरामांनी या राक्षसांचा वध केला। नंबर 4, दंडकारण्य। अत्री ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीरामांनी मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील घनदाट जंगलात काही काळ व्यतीत केला। हे वन म्हणजेच दंडकारण्य होय। वनवासातील 14 वर्षांपैकी 10 वर्ष श्रीरामांनी येथेच वास्तव्य केलेलं होतं। दंडकारण्य क्षेत्र आणि सतनाच्या पुढे असलेल्या सुतीक्ष्ण मुनी व सरभंग मुनींच्या आश्रमात ते गेले। यानंतर सतीक्ष्ण आश्रमात ते परत आले। याचा पुरावा देणारी शृंगी आश्रम, रामलक्ष्मण मंदिर, मांडव्य आश्रम अशी अनेक स्मारक पन्ना, रायपूर, बस्तर आणि जगदलपूर अशा ठिकाणी आढळून येतं। नंबर 5, शहडोल म्हणजेच अमरकंटक। दंडकारण्यातून श्रीराम आधुनिक काळातील जबलपूर किंवा अमरकंटक म्हणजेच शहडोल येथे गेलेले असावेत असा उल्लेख आहे। 30 फूट उंचावरून एक धबधबा ज्या कुंडात पडतो त्या कुंडाला सीताकुंड असं नाव दिलेलं आहे। हे शहर गोदावरी नदीच्या किनारी वसलेलं असून येथे सीता व श्रीरामांचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे। एका मान्यतेनुसार दंडकारण्याच्या आकाशातच रावण व जटायूचं युद्ध झालेलं होतं आणि जटायूचे काही अवयव दंडकारण्यात पडलेले होते। जगात जटायूचे एकमेव मंदिर याच ठिकाणी आहे। दंडकारण्याचा उल्लेख पुराणांत सुद्धा अनेक ठिकाणी आलेला आहे। नंबर 6, पंचवटी। दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, पर्वत, वन पार करून नाशिक येथे असलेल्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेलेले। अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिक मधील पंचवटी येथे होता। अगस्त्य मुनींनी श्रीरामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेले शस्त्र भेट दिलेली होती। नाशिकात गोदावरीच्या तटावर 5 वृक्षांचं स्थान पंचवटी म्हणून ओळखलं जातं। येथच लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं होतं। श्रीराम लक्ष्मणानं खर व दूषण या राक्षसांचा वध केला होता। मारीच राक्षसाचा वध पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे झालेला होता। जटायू व श्रीरामांची मैत्री देखील पंचवटीत झालेली होती। नंबर 7, सर्वतीर्थ। मारीच, खर व दूषण यांच्या वधानंतर रावणानं सीताहरण केलं। रावणाला विरोध करताना जटायूचाही मृत्यू झाला। नाशिक पासून 56 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताकेड गावात सर्वतीर्थ नावाच्या ठिकाणी या घटनेचं एक स्मारक आहे। मरणासन्न अवस्थेत जटायूनं सीतामातेविषयी श्रीरामांना सांगितलं। याच भागात असलेल्या एका आश्रमात लक्ष्मणानं सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मण रेखा आखली होती असं म्हणतात। आंध्र प्रदेशातील खम्माम जिल्ह्यातील भद्राचलन येथे रावणानं सीतामातेला पुष्पक विमानात बसवलं होतं, म्हणूनच या ठिकाणाला सीतामातेचं हरणस्थळ म्हणतात। या भागात राम सीतेचं प्राचीन मंदिर आहे। नंबर 8, शबरी आश्रम। तुंगभद्रा व कावेरी नदी पार केल्यानंतर श्रीराम लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ विविध ठिकाणी गेलेत। जटायू व कंभंदची भेट झाल्यानंतर ते दोघे ऋष्यमुख पर्वतावर गेले। त्या ठिकाणी जाताना ते पंपा नदीजवळ असलेल्या रामभक्त शबरीच्या आश्रमात गेले। हा प्रदेश केरळ राज्यात येतो। पंपा किंवा पंबा नदीवर हम्पी शहर वसलेलं आहे। रामायणात हम्पीचा उल्लेख वानरांचे राज्य किष्किंधा राज्याची राजधानी म्हणून करण्यात आलेला आहे। नंबर 9, हनुमान भेट। हनुमान भेट झालेलं ठिकाण काही अंतर पार केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताकडे गेले। या ठिकाणी त्यांची हनुमान व सुग्रीवाशी भेट झाली। या नदीला पुराणात चक्रतीर्थ मानलं आहे। या पर्वताच्या पायथ्याशी श्रीरामांचं मंदिर आहे। हनुमान आणि सुग्रीवाला भेटल्यानंतर श्रीरामांनी बालीचा वध करून लंकेकडे प्रस्थान केलं। मलय पर्वत, चंदनवन, अनेक नद्या, धबधबे आणि वने पार केल्यानंतर श्रीराम सहकाऱ्यांसोबत समुद्र किनारी आलेत। तामिळनाडूकडून वेलंकनीच्या दक्षिणेला असलेल्या कोडीकरे येथे श्रीरामांनी वानरांच्या सैन्याला एकत्र केलं। या ठिकाणी आल्यानंतर श्रीरामांना व त्यांच्या सहकाऱ्यांना लक्षात आलं की या ठिकाणाहून समुद्र ओलांडणं शक्य नाही आणि म्हणून श्रीराम रामेश्वरला गेलेत।
नंबर 10 रामेश्वरम. रामेश्वरला समुद्र शांत आहे, म्हणूनच येथे पूल बांधणं किंवा इथून समुद्र ओलांडणं सोपं होतं. श्रीरामांनी 3 दिवस धनुष्कोडी येथे त्या स्थानाचा शोध घेतला. नल व नीलच्या मदतीनं लंकेपर्यंत पूल बांधला. छेदुकराई तसंच रामेश्वरांच्या आजूबाजूला या घटनेच्या संदर्भात अनेक स्मृतिचिन्ह आहेत. येथील नाविक धनुष्यकोडीहून पर्यटकांना रामसेतूंचा अवशेष दाखवायला नेतात. या ठिकाणी समुद्राची खोली अत्यंत कमी असून काही ठिकाणी तळ असतो. 30 मैल लांब आणि 1.25 मैल रुंद असा हा रामसेतू 5 ते 30 फूट पाण्यात बुडाला आहे. नंबर 11 नुवारा एलिया पर्वतरांगा. वाल्मिकी रामायणानुसार श्रीलंकेच्या मध्यावर रावणाचा महाल होता. श्रीलंकेतील नुवारा एलिया पर्वतापासून 90 किलोमीटर अंतरावर बांद्रबेलाजवळ मध्य लंकेतील उंच पर्वतांमध्ये भुयारं तसेच अनेक गुहा आहेत. नुवारा एलिया पर्वताच्या आजूबाजूला रावणफाल, रावण गुहा, अशोक वाटिका, विभीषणाच्या महालाचे अवशेष आढळून येतात. रामायणातील या गोष्टींचं जसं वर्णन केलेलं आहे, ही ठिकाणं आजही काळातही तशीच असल्याचं दिसून येतं. रावणानं सीतेला कैद करून ठेवलेली जागा कोब्राहूट केव्ह म्हणूनही ओळखली जाते. नंबर 12 सीतेची अग्निपरीक्षा. रावणाच्या मृत्यूनंतर विभीषणाचा केलानिया येथे राज्याभिषेक करण्यात आला. या प्रदेशात विभीषणाच्या राज्याभिषेकाची भित्तिचित्र आजच्या काळातही पाहायला मिळतात. वाल्मिकी रामायणात केल्ली नदीचा उल्लेख येतो. याच केल्ली नदीच्या किनाऱ्यावर विभीषणाचा महाल असल्याचं सांगितलं जातं. राम आणि सीतेची भेट होण्यापूर्वी सीतामातेनं अग्निपरीक्षा दिल्याचंही सांगितलं जातं. श्रीलंकेतली दिवरुमपोला या ठिकाणी सीतेनं अग्निपरीक्षा दिली. ती जागा आजही अस्तित्वात आहे. रामायणासारखा एक सुवर्ण इतिहास आणि ते सिद्ध करणारे पुरावे आजच्या काळातही ठिकठिकाणी अस्तित्वात असल्याचं आढळून येते. नमस्कार, पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह.